आपण कालपर्यंत भारताचा संकीर्ण इतिहास जो आहे, भूगोल तो पाहत होतो. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहतोय. महाराष्ट्राच्या भूगोलाचं हे पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या. महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि प्रशासकीय रचना काय आहे ते आपण पाहतोय. पहिल्यांदा महाराष्ट्राची जी निर्मिती झाली ती 1 मे 1960 झालेली. कितीला झाली? 1 मे 1960. म्हणून महाराष्ट्र दिन म्हणून आपण 1 मे हा दिवस पाळत असतो, आहे की नाही. महाराष्ट्र दिन म्हणून तो साजरा करतो. क्षेत्रफळ जे आहे महाराष्ट्राचं 3,07,713 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. आता नवीन सर्वेक्षणानुसार 3,07,690 किलोमीटर चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. परंतु आपलं जे मान्यताप्राप्त उत्तर आहे ते असणार आहे 3,07,713 किलोमीटर. हेच उत्तर आपलं कन्फर्म राहील. दुसरा आहे अक्षरवृत्तीय विस्तार. तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? तर 15,48 मिनिटं इतका त्याचा अक्षरवृत्तीय, आणि त्याचा जो उत्तरेचं टोक आहे ते 22,1 मिनिट असं आहे. तर त्याची काही शासकीय स्रोतानुसार अद्ययावत माहिती जी आहे त्याच्यानुसार ही नवीन माहिती आहे की 15,40 मिनिटं आणि 22 या दरम्यान त्याचं उत्तर दक्षिण लांबी येते. त्याची पूर्व पश्चिम लांबी 72,36 मिनिटे आणि ते 80,08 मिनिटे, 9 मिनिटे. तर त्याचेही काही मेजरमेंट जे आहे ते इथं बदललेल्या स्वरूपात आपल्याला दाखवलेले. पण आता आपल्यासाठी ग्राह्य आन्सर काय आहे, स्वीकार्य आन्सर काय आहे, ते हेच आहे. ठीक आहे, 72,36 मिनिटे, 80,09 मिनिटे. 15,48 मिनिटे आणि 22,6 मिनिटे हा मराठी जो शब्दकोश आहे, मराठी विश्वकोश, त्याच्यानुसार अच्छा इथं का? हा नवीन याच्यामध्ये 48 आहे, 44 झालं. ठीक आहे, तर मराठी विश्वकोशानुसार महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे 72,36 मिनिटे आणि इकडं आहे 80,54 मिनिटे. तर आपल्याला हे जे ग्रँटेबल उत्तर आहे ते आपल्याला ग्राह्य मानायचं, हे दोन. ठीक आहे, तर एक्स्ट्राचं नॉलेज म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की याच्यामध्ये बाबा नवीन माहितीनुसार गुगलवर असं येतंय वगैरे. तर जोपर्यंत पुस्तकाच्या अभ्यासक्रमातून तो बदल येत नाही तोपर्यंत ती उत्तर आपल्याला ग्राह्य मानली जात नाही. कारण गुगलवर सर्च केलं म्हणून ती ग्राह्य नाही धरत. तर आपल्या पाठ्यक्रमामध्ये ते आलेली पाहिजे, त्यावेळेसला ती ऍक्सेप्टेबल आहे. दक्षिण उत्तर लांबी जी आहे ती आहे 720 किलोमीटरची. किती आहे? 720 किलोमीटर आहे. आता जसं की गुगल मॅपिंग नुसार आता जे नवीन AI सिस्टमने मापन केलंय तर त्याच्यात ते आकडे बदललेले आहेत. पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटरची. तर समुद्र किनाऱ्याची जी लांबी आहे ती 877.97 किलोमीटर, म्हणजे साधारण 878 किलोमीटर पर्यंत ती लांबी आता 2025च्या पुनर्मापनानुसार लक्षात आलेली आहे. तर तरी सुद्धा आता स्पर्धा परीक्षेचं ग्रँटेबल आन्सर काय आहे? 720. तर 720 हेच उत्तर आपलं कन्फर्म पाहिजे. भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्राला त्याचं स्थान जे आहे ते अरबी समुद्राला लागून आहे. म्हणून महाराष्ट्र जो आहे, आता हे जरी आकडे बदललेले असले तरी हे आकडे आता आपल्याला ग्राह्य नाहीत. उत्तर म्हणून जे आकडे आहेत ते हेच आहेत. ठीक आहे, इथं नाही येणार, तसं देता येत नाही, तसं. तेवढा अभ्यास असतो की त्यांचा. कारण जोपर्यंत पाठ्यक्रमात ते येत नाही तोपर्यंत. जर हा ऑप्शन न देता त्यांनी जर गुगलवरूनच उत्तर त्यांनी मांडलं असेल तर मग ते उत्तर आपल्याला ग्राह्य मानायचं. पण जर दोन्ही ऑप्शन मध्ये उत्तर असतील तर हे जे आहे सेकंड ऑप्शन किंवा आता नवीन तरतुदीनुसार आलेलं जे उत्तर आहे ते आपल्याला ग्राह्य मानता येणार नाही. आपण पाठ्यक्रमातलं जे उत्तर आहे तेच आपण ग्राह्य मानायचं. लक्षात आलं? म्हणून आता काय होतं, बऱ्याचदा आपण गुगलवर सर्च करून आन्सर काढतो
बऱ्याच वेळा. मग त्याच्यामुळं हा घोळ होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून इथं दोन्ही पण फिगर दिलेले आहेत. तर तुम्ही काय करायचंय, जे पाठ्यक्रमातलं उत्तर आहे तेच द्यायचंय. पाठ्यक्रमातलं उत्तर जर दिलेलं नसेल ऑप्शनमध्ये, तर मग गुगलवरचं जे उत्तर आहे ते आपण मान्य करू शकतो. पण शक्यतो तसं होत नाही, कारण तो प्रश्न बाद होईल मग. कारण पाठ्यक्रमातलेच क्वेश्चन विचारले जातात. तर जोपर्यंत सरकार मान्य जरी फिगर्स असल्या तरी सुद्धा ते पाठ्यक्रमानुसार घ्यायला लागतं. तर शेजारील राज्य जे आहेत ते बघा, वायव्य बाजूला दादरा नगर हवेली गुजरात राज्य आहे, आणि दमण दीव, दादरा नगर हवेली आणि दमण दीव हे दोन्ही एकत्र केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि हा कुठे आहे तर वायव्य बाजूला आहे. उत्तरेला मध्य प्रदेश आणि गुजरातची बॉर्डर लागते. पूर्वेला छत्तीसगड, ईशान्य आणि पूर्व छत्तीसगड आहे. आग्नेयाला म्हणजे खालच्या बाजूला तेलंगणा आहे, तर दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा ही दोन राज्य लागतात. आता इथं बघा, लोकसंख्येनुसार महत्वाचे म्हणजे 2001 ची लोकसंख्या किती आहे, 9,68,78,627. तर 2021 ची जी अंतिम गणना झाली त्याच्यानुसारची आकडेवारी जी आहे 11,23,74,333. हा, ही 2011 नाही का? नाही, 12 लाख, 11,23,00,000 आहे 2011. हा, 2011 बरोबर. 2000, हा 11 आहे. अजून जनगणना झालेली नाही. 2011. तर 2011च्या जनगणनेनुसार 11,23,74,333 ही त्यांची लोकसंख्या आहे. भारताच्या लोकसंख्ये प्रमाण हे 9.42 होतं. किती? तर 2011ला, इथे 21 झालंय बघा, हे चुकून. 2011ला ती 9.28 आहे. तर भारताच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 9.42 2001ला, तर 2011ला 9.28 आहे. राजधानी आहे मुंबई, उपराजधानी नागपूर. मतदारसंघ जे आहेत ते 288 आहेत. विधान परिषद जे मतदारसंघ आहेत ते 78 आहेत. राज्यातील लोकसभा मतदारसंघ म्हणजे लोकसभा जी आहे, लोकसभा कुठे असते? केंद्रात असते. कुठं असते? केंद्रीय विधिमंडळ, त्यालाच लोकसभा असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून निवडून जाणारे जे सदस्य आहेत त्यांची संख्या 48, म्हणून 48 मतदारसंघ महाराष्ट्र राज्यात आहे. त्यानंतर राज्यातून राज्यसभेवर म्हणजे केंद्रीय राज्यसभा जे आहे त्या राज्यसभेवर निवडून जाणारे जे संख्या आहे ती आहे 19. किती आहे? 19. तर लोकसभा सदस्य आपल्याकडून निवडून जातात 48, तर राज्य परिषद सदस्य जे आहे, राज्यसभा सदस्य जे आहेत त्यांची संख्या 19 आहे. तर राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. सगळ्यात शेवटचा जिल्हा जो आहे तो पालघर आहे. सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर आहे आणि सर्वात लहान जिल्हा मुंबई आहे. कोणता आहे? मुंबई आहे. पुढे त्याची सविस्तर माहिती येईल. जिल्हा परिषदा 34 आहेत. ठीक आहे. तर 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोनही जिल्ह्यांना काय नाही, जिल्हा परिषदा नाही आहेत. त्यानंतर तालुके आहेत 358. किती तालुके आहेत? 358. ग्रामपंचायती 27,872, 32, 27,832 आहेत. पंचायत समित्या 351 आहेत. महानगरपालिका 29, नगर परिषदा 249, नगरपंचायती 128. इथं घटक मंडळे झाले, तर हे कटक मंडळे. काय? कटक मंडळे जे आहेत महाराष्ट्रात 7 आहेत. ठीक आहे. तर या सैनिकी छावण्या असतात कटक मंडळे, तर ह्यांची संख्या किती आहे? 7 आहे. ठीक आहे. ही जी टेंटेटिव्ह माहिती आहे ती थोडीशी आपल्याला पाठही करावी लागेल, समजून घ्यावी लागेल, आहे की नाही? तर महाराष्ट्राच्या उत्तरेला वायव्येला आहे गुजरात आणि दादरानगर हवेली आणि दमण दीव. महाराष्ट्राच्या उत्तरेत आहे मध्य प्रदेश आणि गुजरात. पूर्वेला छत्तीसगड आणि आग्नेयाला तेलंगणा. दक्षिणेला कर्नाटक आहे. दक्षिणेला काय आहे?
कर्नाटक आणि गोवा. 2001 ची लोकसंख्या 9,68,68,627. तर 2011 लोकसंख्या 11,23,74,333. लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे 9.28%. राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आहे. उपराजधानी काय आहे? नागपूर आहे. विधानसभा सदस्य संख्या आहे 288. विधान परिषद सदस्य संख्या 78. लोकसभेसाठी निवडून जाणाऱ्या सदस्यांची संख्या आहे 48 आणि राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या सदस्यांची संख्या आहे 19. ठीक. त्यानंतर महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. सगळ्यात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, तर सगळ्यात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. विधान परिषदा 34 आहेत. मुंबई शहर आणि उपनगर हे दोन्ही महानगरपालिका असल्यामुळे इथे काय नाही, विधान परिषदा नाहीये, कारण हे दोन्ही पण शहरी आहेत. शहरीकरण झालंय. दोन्ही जिल्ह्यांचं काय झालंय? शहरीकरण झालेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा 34 आहेत. तालुके 358 आहेत पुण्यामध्ये. किती? 300 महाराष्ट्रामध्ये तालुके किती? 358 आहे. ग्रामपंचायती 27,832 आहेत. पंचायत समित्या 351, महानगरपालिका 29, नगर परिषद 249, नगरपंचायती 128 आणि कटक मंडळे 7 आहेत. किती आहेत? 7 आहेत. तर या फिगर ज्या आहेत त्या तुम्हाला थोड्याशा पाठच करून ठेवाव्या लागतील. म्हणून हे जे पेज आहे थोडं इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राविषयी, महाराष्ट्राच्या प्रशासकीय विषयी किंवा महाराष्ट्राच्या विस्ताराविषयी, प्रशासकीय रचना यातून समजण्यासाठी ह्या ज्या सगळ्या फिगर्स आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजून लक्षात ठेवावे लागतील किंवा पाठ करावे लागतील. पुढे बघा, प्रशासकीय विभाग जे आहेत ते महाराष्ट्राचे 6 आहे. 36 जिल्ह्यांना 6 प्रशासकीय विभागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर हे 6 प्रशासकीय विभाग कोणते? कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. तर कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत. समुद्र किनाऱ्याला लागून असणारे 7च्या 7ही जिल्हे जे आहेत हे कोकण प्रशासकीय विभागात येतात. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सलग 7 जिल्हे जे आहेत ते कुठे येणार? कोकण विभागात. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे 5 जिल्हे येतात त्याला पुणे विभागामध्ये, प्रशासकीय विभाग पुण्यामध्ये, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, पुण्यापासून खाली जाणारे 5 जिल्हे जे आहेत, पुण्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे 5 जिल्हे काय येतात? पुणे प्रशासकीय विभागात येतात. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे खानदेशातले 3 जिल्हे. सोबत हे पश्चिम महाराष्ट्रातले नाशिक आणि अहमदनगर जिल्हा हे दोन्ही आहे. तर त्यानंतर नागपूर आहे. नागपूरमध्ये 6 जिल्हे आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे 6 जिल्हे आहेत हे कुठे येतात? नागपूर प्रशासकीय विभागात येतात. कुठे येतात? नागपूर प्रशासकीय विभागात येतात. सार्थ काय करतोय? पुढे येऊन बस. पुढे येऊन बस. ते काढ, टोपी काढ. पुढे येऊन बस. इथे बस जरा पुढे येऊन आणि लिहून काढ. अमरावती बघा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ हे 5 जिल्हे. आणि छत्रपती संभाजीनगर जो आहे त्याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड हे 8 जिल्हे जे आहेत मराठवाड्यातले 8 जिल्हे हे संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये येतात. ठीक आहे. आता काही जिल्ह्यांचं जे नामकरण करण्यात आलेलं आहे ते जिल्हे कोणते? तर पहिलं आहे छत्रपती संभाजीनगर, ज्याचं पूर्वीचं नाव आहे औरंगाबाद. दुसरं धाराशिव आहे, ज्याचं पूर्वीचं नाव आहे उस्मानाबाद. आणि तिसरा आहे अहिल्यानगर जिल्हा, ज्याचं पूर्वीचं नाव आहे अहमदनगर. तर तो अहिल्यानगर नावाने प्रचलित आहे. ठीक आहे. तर 16 जुलै 2022 ला संभाजीनगर करण्यात आलं आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलं. तर 31 मे 2023 ला अहमदनगरचं अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे. आता बघा,
राज्यातील प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्यानुसार उतरता क्रम. तर कोणत्या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत त्याच्यानुसार उतरता क्रम काय. सगळ्यात जास्त जिल्हे संभाजीनगरमध्ये आहेत, 8 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर नागपूर, इथे कोकण इथे आला, इथे 8 जिल्हे. त्यानंतर नागपूरमध्ये 6 आहेत, पुण्यामध्ये 5, अमरावती 5 आणि नाशिकमध्ये 5 जिल्हे. तर पुणे, अमरावती, नाशिक या तीनही विभागांमध्ये 5-5 जिल्हे आहेत. संभाजीनगरमध्ये 8 आणि कोकणमध्ये 7 आणि 6 नागपूरमध्ये. बाकी पुणे, अमरावती आणि नाशिक हे 5-5 जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाग आहेत. आता प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या त्याच्यानुसार क्रम दिलाय. तर सगळ्यात जास्त तालुके हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत. किती जिल्हे आहेत? 8 जिल्ह्यांमध्ये 76 तालुके आहेत. 8 जिल्ह्यांमध्ये किती तालुके आहेत? 76. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभागात 66 तालुके आहेत. किती? 66. पुण्यामध्ये 58 आहेत, अमरावतीत 56 आहे, नाशिकमध्ये 54 आहे, कोकणमध्ये 50 तालुके आहेत. कशात? कोकण प्रशासकीय विभागात. तर अशा पद्धतीने कोणत्या विभागात किती तालुके प्रशासकीय विभागात त्याच्यानुसार ही मांडणी आपल्या समोर दिलेली. तर कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत किंवा कमीत कमी जिल्हे आहेत, किंवा खालीलपैकी पुणे जिल्ह्यामध्ये, समजा तुम्ही पुणे जिल्ह्याचा फॉर्म भरलाय, तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर ही शक्यता नाकारता येत नाही, विचारला जातो नेहमी. आता त्यानंतर बघा, जिल्ह्यांची जी विभागणी झाली, ज्यावेळेस महाराष्ट्र हे नवीन राज्य झालं 1 मे 1960 ला, तर 1980 पर्यंत एकूण 26 जिल्हे होते. किती होते? 26 जिल्हे. तर 1960 ते 1980 या काळात 26 जिल्हे होते. 1 मे 1981 आणि 82 म्हणजे त्यानंतर 81 नंतर साधारण आजपर्यंत जिल्ह्यांची संख्या 36 झाली. तर 10 जिल्ह्यांची संख्या वाढली आहे. मग ही कोणत्या जिल्ह्यांची आणि कधी संख्या वाढली आणि कोणत्या जिल्ह्यातून तो जिल्हा निर्माण झाला? तर सगळ्यात पहिल्यांदा 1 मे 1981 ला 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. रत्नागिरीमधून सिंधुदुर्गाची आणि संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद जिल्ह्यातून जालना या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. काय? 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि त्यावेळेचा औरंगाबाद जिल्हा म्हणजे आजचा संभाजीनगर जिल्ह्यातून जालना असे 2 जिल्हे तयार झाले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1982 आणि 26 ऑगस्ट 1982, 15 ऑगस्ट 1982 आणि 26 ऑगस्ट 1982 या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 नवीन जिल्हे तयार झाले. धाराशिव मधून लातूर हा जिल्हा, धाराशिव ज्याला पूर्वीचं नाव उस्मानाबाद आहे, तर धाराशिव मधून लातूर झाला आणि चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा तयार झाला. कोणता? गडचिरोली. पूर्वी याचं नाव चांदा असं होतं. काय होतं? चांदा. तर या चांदा जिल्ह्यामधून चंद्रपूर आणि गडचिरोली असे 2 जिल्हे तयार झाले. तर धाराशिव मधून लातूर आणि गडचिरोली मधून चंद्रपूर मधून गडचिरोली असे 2 नवीन जिल्हे ऑगस्ट 1982 ला तयार झाले. 15 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट. ठीक आहे, 15 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट. त्यानंतर 1 ऑक्टोबरला 1 ऑक्टोबर 1990 ला बृहन्मुंबई जे आहे त्याचे 2 जिल्हे झाले बृहन्मुंबईचे. एक मुंबई शहर आणि दुसरं मुंबई उपनगर. तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, आपल्याला माहित आहे की मुंबई शहर हे महाराष्ट्रातलं सर्वात लहान जिल्हा आहे. तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे 2 जिल्हे तयार झाले. कशाचे? बृहन्मुंबईचे. ठीक. तर 1 जुलै 1998 ला 1 जुलै 1998, नीट लक्षात घ्या, 1981, 1982, 1990, 1998, 1999, 2014 असं डिवायडेशन आहे. तर 1 जुलै 1998 ला अकोलामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार, अकोलामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार. तर अकोला हा जिल्हा कुठे येतो?
कुठे येतो? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतो, म्हणजे विदर्भात येतो. लक्षात आलं? तर अमरावती प्रशासकीय विभाग म्हणजे विदर्भ आणि अमरावती प्रशासकीय विभागात विदर्भात येतो. विदर्भामध्ये अमरावती, नागपूर हे दोन प्रशासकीय विभाग येतात. तर विदर्भात अकोल्यातून वाशिम, तर धुळ्यामधून नंदुरबार. तर धुळा हा जिल्हा जो आहे तो खानदेशामध्ये येतो. प्रशासकीय विभाग कोणता? खानदेशामध्ये येतो. तर पुढच्या ठीक आहे, पुढच्या लेक्चरच्या वेळेस थोडे अजून मॅप व्यवस्थित आपण करूया. 1 मे 1999 ला 2 नवीन जिल्हे झाले. परभणीतून हिंगोली. परभणी हा मराठवाड्यामध्ये येतो, म्हणजेच संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो. तर भंडाऱ्यातून गोंदिया. भंडाऱ्यातून गोंदिया विदर्भात सगळ्यात शेवटचा जिल्हा भंडारा आणि गोंदिया. तर भंडारा आणि गोंदिया, भंडाऱ्यातून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. हा कधी झाला? 1 मे 1999. 1 जुलै 1998 ला अकोल्यातून वाशिम आणि धुळ्यातून नंदुरबार. 1 मे 1999 ला परभणीतून हिंगोली आणि भंडाऱ्यातून. तर 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2014 या दिवशी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा आदिवासी जिल्हा तयार झाला. म्हणजे एक आदिवासी वसाहत तिकडं जास्त आहे, तसा आदिवासी जिल्हा म्हणून मान्यता असणारा नंदुरबार आहे. ठीक आहे. तर पालघर हा जिल्हा तयार झाला ठाण्यातून. कितीला? 1 ऑगस्ट 2014. 1 ऑगस्ट 2014 या दिवशी ठाण्यातून पालघर हा जिल्हा तयार झाला. तर अशा पद्धतीने 1981, 1982, 1990, 1998, 1999 आणि 2014 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि 26चे जिल्हे 36 झाले. तर 1980 पर्यंत 1960 ते 80 याच्यामध्ये 26 जिल्हे महाराष्ट्रात होते. 1981 पासून 2014 पर्यंत 10 जिल्ह्यांची त्यात वाढ झालेली आहे प्रशासकीय सोयींसाठी. ठीक. तर आता महाराष्ट्रात काही विशेष महत्वाची काही माहिती येथे दिलेली आहे. अति दक्षिणेकडचा जिल्हा सिंधुदुर्ग. कोणता? सिंधुदुर्ग. गडचिरोली अति पूर्वेकडचा जिल्हा. अति पूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. नंदुरबार हा अति उत्तरेकडील आणि सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा. कोणता? नंदुरबार आहे. अति पूर्वेकडील गडचिरोली, अति दक्षिणेकडील सिंधुदुर्ग, अति उत्तरेकडील नंदुरबार हा एक आदिवासी बहुल जिल्हा आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 7ही जिल्ह्यांना मिळून 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. नवीन माहितीनुसार 877.98 काहीतरी आहे. तर साधारण 878 किलोमीटरचा समुद्र किनारा नवीन माहितीनुसार आहे. तर रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्याची लांबी साधारण 200 पैकी, म्हणजे ह्या सगळ्यापैकी एकट्या रायगड जिल्ह्याला 240 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आता बघा याच्यामध्ये काय दिलंय, तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम, म्हणजे सर्वात उतरता क्रम म्हणजे काय? सर्वाधिक, त्यानंतर कमी कमी कमी. तर सगळ्यात मोठा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाने तो आहे अहिल्यानगर. चुकून अहमदनगर झालंय. अहिल्यानगर. कोणता? अहिल्यानगर. अहिल्यानगर. दुसरा क्षेत्रफळाने जिल्हा आहे पुणे. तिसरा नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. तर बघा अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. तर आता तुमच्या लक्षात येईल अहिल्यानगर, पुणे, नाशिक आणि सोलापूर हे चारही जिल्हे जे आहेत हे पश्चिम महाराष्ट्रात येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये
एकूण 7 जिल्हे आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर. तर असे हे 7 जिल्हे येतात पश्चिम महाराष्ट्रात. एकूण प्रशासकीय विभागांची संख्या आहे 5. किती आहे? 5. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. ठीक आहे, तर ते बघूया. त्यानंतर क्षेत्रफळानुसार चढता क्रम. चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान वर येईल. तर सगळ्यात लहान आहे मुंबई शहर, त्याच्यानंतर मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. आता ठाणे बघा, ठाणे लोकसंख्येने ठाणे सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, आणि क्षेत्रफळाने खालून चौथा आहे. म्हणजे क्षेत्रफळाने तो लहान आहे पण लोकसंख्येने सगळ्यात मोठा आहे. लोकसंख्येनुसार ठाणे पहिला, पुणे दुसरा. आता पुणे असेल रे, पण ठाणे विभाजित झाला ना. हा, तर ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक आणि नागपूर. तर हा काय आहे? उतरता क्रम. तर चढता क्रम सगळ्यात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग, 2 नंबर गडचिरोली, 3 नंबर हिंगोली, वाशिम आणि भंडारा. तर ही काय आहे? वाढती लोकसंख्या आहे. तर सिंधुदुर्गात सगळ्यात कमी लोकसंख्या राहते. गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा अशा क्रमाने चढता क्रम आहे. तर आपण साधारण महाराष्ट्राच्या भूगोलाची रचना कशी आहे त्याच्याविषयी अभ्यास केला. महाराष्ट्राला प्रादेशिक 5 विभाग आणि प्रशासकीय 6 विभागामध्ये महाराष्ट्राची रचना करण्यात आलेली आहे. तर प्रादेशिक 5 विभाग कोणते? तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. कोकणातले 7 जिल्हे हे कोकण प्रशासकीय किंवा प्रादेशिक विभागात येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यासह नाशिक, अहिल्यानगर, खाली सातारा, सांगली, कोल्हापूर हे पर्जन्य छायेचा जो पट्टा आहे या पट्ट्यातले पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे येतात. खानदेशमध्ये धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे वरचे 3 जिल्हे येतात. तर मराठवाडा जो आहे त्याच्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातले विभागातले 8 जिल्हे येतात. प्रशासकीय संभाजीनगर विभाग जो आहे त्याच्यामधले 8 जिल्हे कशात येतात? मराठवाड्यात. ठीक आहे, आणि त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग जो आहे असे मिळून 11 जिल्हे हे येतात विदर्भामध्ये. कुठे येतात? विदर्भामध्ये येतात. ठीक आहे.